21 सप्टेंबरला एव्हिएशन गॅलरीमध्ये आपण जो सेमिनार घेणार आहोत तो ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. या सेमिनारमध्ये आपण जे येणारी मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांना अवेअरनेस की एव्हिएशन सेक्टर भारतामध्ये काय आहे, ह्याचे पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या प्रकारे कोणत्याही मुलाला मुलीला ज्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे किंवा 12वी झालेला आहे, मॅथ्स अँड सायन्स घेऊन त्यांनी पुढचे स्टेप्स काय घ्यावे, मेडिकल रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि साधारण किती वेळ लागतो. साधारण एक पायलट बनायला 2 वर्ष जातात, अप्रॉक्सिमेटली 2 वर्ष जातात. गुंतवणूक काय आहे, गुंतवणूक साधारण 50 ते 60 लाखाची गुंतवणूक असते, पण ती गुंतवणूक स्टेजेसमध्ये असते, वन शॉट करावी लागत नाही. आणि ह्याच्यानंतर जे एकदा कमर्शियल पायलट्स होतात मुलं, त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाईन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी 3 लाख रुपये महिन्याच्या वर असते. त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ॲज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा अदर कोर्सेस, तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होतं. आणि मुख्य गोष्ट आहे, ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे, ज्या मुलांना द बेस्ट ऑफिस इन द प्रचंड संधी आहेत. कारण की आज एक अगदी आकडेवारी सांगतो तुम्हाला, जर 1600-1800 विमानं भारतात आली तर पुढच्या 5 ते 7 वर्षात आपल्याला 22 ते 25 हजार पायलट्सची गरज पडणार आहे. आणि भारतात आपण वर्षाकाठी 1000 पायलट्स पण बनवत नाही. जेवढे सगळे फ्लाइंग स्कूल्स आहेत, अमेरिकेतून येतात मुलं शिकून येतात, आणखीन इतर राष्ट्रांमधून येतात, 1000 पायलट्स लायसन्सेस पण इश्यू होत नाहीत. 1000, 1200, 1300 मॅक्झिमम. पण 22-25 हजार पायलट्स फक्त ह्या एअरलाईनसाठी कुठनं येणार आहेत, कुठनं मिळणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे. आपण इथे महानगरपालिकेचे बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी, म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या संधी काय असतात, कशा असतात, आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय. म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे एअरक्राफ्टची ऑर्डर दिली, पण ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाहीये. आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत आहे. तर ह्या क्षेत्राबद्दलची कोणाला माहिती नाहीये, तर ती जी माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ह्या गॅलरीला आले पाहिजेत.